शकता मध्येच कॅमेरा बंद झालता. मी तेल टाकले, बटाटा टाकलाय. तुम्ही बघू शकता का मेथीची भाजी तुम्ही पाहू शकता. आता हे फुटलेलं घ्यायचं बघा, हिरवी मिरची मध्येच हे झालं माझं ऑफ झालं बघा, तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही बघू शकता थोडंसं मीठ टाकते म्हणजे ते खाली लागायचं नाही बघा. थोडं बघा चवीपुरतं मीठ टाकायचं. खाली बटाटा असा लागतच असतं बघा. आता तुम्ही बघू शकता मध्येच ऑफ झालं हो माझं, लाईट गेलती म्हणून ते मध्येच कॅमेऱ्याचं हे झालं. तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची लसूण ते सगळं टाकलेलं आहे. एक पिंडी लसूण मस्त मेथीची भाजी, सिंपल भाजी करणार आहे. आता हे बटाटा हिरवी मिरची आता शिजले बघा. ते असं तेलात असं फ्राय झालं. आता आपल्याला ही अशी मेथी टाकायची, सिंपल मेथी करायची एकदम. त्यात डाळ नाही टाकायची, मला थोडा आबडदोबड कूट टाकणार आहे थोडासा. मस्त अशी भाजी होती बघा. आता एकदम सिंपल आहे, पण ही भाजी खायला किती सुंदर लागते बघा. तुम्ही खरं तर भाज्या ना डाळी वगैरे जास्त काही मुलं खात नाहीत म्हणून तुम्ही डाळ टाकता. डाळ नाही टाकले तरी चालते, असं काही नाही. मीठ तर टाकले, तुम्ही पाहिले चवीपुरतं टाकले बघा. तुम्ही बघू शकता का थोडासा आबडदोबड कूट बघा. इतकी सुंदर भाजी झाली ना बघा. मला धरायला कोण नसतं म्हणून मला कधी कधी त्रास होतो. तुम्ही आमचं चॅनल जरा पुढं न्या. ज्यावेळेस तुम्ही मला हेल्प करता तर माझं मग चांगलं होईल ना, मग मी काय काय घेऊ शकते. बघू शकता मी आबडदोबड कूट टाकल्या बरं का, डाळ नाही टाकली बरं का. थोडंसं शिजू, 10 मिनटं पण नाही लागत मेथीच्या भाजीला, खूप लवकर मेथीची भाजी होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झाली मेथीची भाजी, किती सिंपल नाही का. तुम्ही बघू शकता, कारण मला तुम्हाला ते तेल नाही दाखवता आलं कारण मध्येच ते लाईट गेलती म्हणून. तुम्ही मग मला परत ते सगळं डिलीट मारायला लागलं. परत एकदा फोन मी तुम्हाला दाखवायला लागले बघा. बटाटा टाकलेलाच होता, मग लसूण हिरवी मिरची कुटून केले बरं का. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झाली. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का. तुम्ही पाहू शकता किती सिंपल भाजी झाली आणि बटाटा बागा शिजलाय. हा का तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझं करणं आवडलं का, माझी कशी मेथीची भाजी झाली. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. ईशूला आमेन.